तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी। यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाहीये। पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते। मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जिल्हा सहकारी बँकेमध्ये शेती कर्जमाफीच्या हालचालीला वेग आलेला असून शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची झपाट्याने पूर्तता केली जात आहे। वरिष्ठ पातळीवरून आलेल्या निर्देशानुसार कर्जदार सभासदांची कागदपत्रे संकलित करण्याचे काम सुरू आहे। पात्र लाभार्थ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ हा पारदर्शकपणे पोहोचावा याकरता बँक तसेच प्रशासन पूर्णतः सज्ज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळ न दळवता सहकार्य करणे गरजेचे ठरणार आहे। जालना जिल्ह्यामधील 296 कृषी सहाय्यकांना लॅपटॉपची प्रतीक्षा असून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने केले होते आंदोलन। ऑनलाईन माहिती भरावी लागते। पाटबंधारे विभागाच्या कारभारामुळे कालव्याचे काम संथगतीने सुरू असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नारळी नदीवरील पुलाचे काम हे रखडलेले असून पुलासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। राजकारणाच्या कचाट्यामध्ये सापडली कापूस खरेदी केंद्र। शासकीय खरेदी केंद्र बंद असून शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होते। शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशामध्ये। पेन्शन अदालत आता पंचायत समिती स्तरावरती 302 प्रकरणाचा 15 जानेवारीपर्यंत निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले। कामगार आवास योजनेसाठी 4.5 लाख रुपयांचे अनुदान। घरांच्या बांधकामासाठी मिळणार आता अर्थसहाय्य। साखर कारखानदारांनी केळीचे दर पाडलेले असून SIT नेमून चौकशीची संजय कोकाटे यांच्याकडून मागणी केली जात आहे। बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून मागणी। शेतकरी स्वयंरोजगारासाठी सकारात्मक राहा। सातारा जिल्ह्यामध्ये साखर उतारा हा 10% आतच असून सहकारी कारखान्याची चांगलीच कामगिरी। 36 लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली। ऊसाचे पाचट पेटवल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे। अभिजित पाटील वारणा कारखान्याचा शेती विभाग बांधावरती। शेती कर्जे सुद्धा राईट ऑफ करण्याची गरज आहे। अटी शर्ती निकषांचा नको खेळ, शेतकऱ्यांच्या अपेक्षा। चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवरती कारवाई कधी होणार? बलगवडे सौरऊर्जा प्रकल्प वाचला, पण तोडलेल्या हजारो झाडांचे काय होणार याचा प्रश्न उपस्थित होत आहे। साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून देशामध्ये साखर उत्पादनाचा गोडवा वाढलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये उत्पादनात 28% वाढ झालेली असून 15 डिसेंबरपर्यंत 78 लाख टक्क्यांपेक्षा अधिक साखर उत्पादन झालेले आहे। शेतकऱ्यांच्या घरांना सुद्धा ऊस वाहनांची नावे देण्यात आलेली आहे। कुलगुरू डॉक्टर खर्चे पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे गोडवे। अकोल्यामध्ये लवकरच होणार 200 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली। थकीत FRP प्रश्नी व्याजासह रक्कम द्यावी, अन्यथा आंदोलन करू, राजू शेट्टी यांचा इशारा। लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदम मिळणार आहे। महानगरपालिका मतदानाच्या 4 दिवस आधीच होणार वितरण। अनुदानासाठी आचारसंहितेची अडचण निर्माण होणार नाही, तसेच बोगस लाभार्थ्यांची संख्या सुद्धा आता कमी होणार आहे। सरकारी पक्षाकडून व्हिडिओचे पुरावे सुपूर्द करण्यात आले। व्हायरल न करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले। दोषारोपपत्रासाठी घाई न करण्याची मागणी केली जाते। तसेच सुदर्शन घुलेला आली भोवळ। सातारा परिसरामध्ये अख्खा डोंगरच गायब झालेला आहे। शासनाच्या डोळ्यात देखत 15,500 ब्रास मुरुमाची महालूट होते। गौण खनिज भूमाफियाचा हैदोस असून पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। महाविस्तार ॲप्लिकेशन वापरामध्ये नाशिक जिल्हा राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकावरती आहे। गाव पातळीवरती अंदरसूल येथे सर्वात जास्त नोंदणी झालेली आहे। आता फक्त 15 रुपयामध्ये मिळणार डिजिटल 7/12। उतार्यासाठी तलाठ्यांच्या सही तसेच स्टॅम्पची झंझट आता बंद झालेली आहे। विद्यार्थ्यांना मिळणार मुगडाळ खिचडी आणि चना पुलाव। पोषण आहार प्रकृतीमध्ये बदल करण्यात आलेला असून 4.5 लाख लाभार्थ्यांना होणार लाभ। तिला मिळेना पाणी, रब्बी पिके धोक्यामध्ये सापडलेली असून पावसाची उघडी, पाणी सिंचनाचा अभाव। म्हसूर परिसरातील शेतकरी झाले चिंताग्रस्त। धरणग्रस्त पुनर्वसन निर्णायक टप्प्यावरती असून 3 दशकांचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार। रोख रक्कम, नागरी सुविधा, दळणवळणाला गती मिळणार। शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज द्या। प्राजक्त तनपुरे बिबट्यांच्या दहशतीमध्ये शेतकऱ्यांचा जीव आलाय टांगणीला। बळीराजा शेतकरी गटाला 10 लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार।
ई पीक पाहणीची नोंद न झालेल्या पिकांची होणार पाहणी. ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीचे गठन करण्यात येते. शिधापत्रिकेवरील गहू तांदूळ वितरण प्रमाण पूर्ववत होणार. 1 जानेवारी 2026 पासून होणार अंमलबजावणी. ड्रग्ज प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेचा संबंध नाही. जाणीवपूर्वक नाव गवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतारा करावे, ठाकरे गटाकडून मागणी केली जाते. शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा. संसदीय समितीची केंद्र सरकारला शिफारस करण्यात आली. केंद्र सरकारचा दावा. दर पाळून केळीची खरेदी केली जाते. बाजार समित्यांचे झोपेचे सोंग. चौकशी कारवाईबाबत दुर्लक्ष होते. बाजार समित्यांचा डोळा फक्त कर वसुलीवरती. द्राक्ष निर्यात नोंदणीमध्ये घट शक्य असून 9,000 शेतकऱ्यांची नोंद पूर्ण झालेली आहे. गतवर्षी 2 लाख टनांची निर्यात होते. साखर निर्यात कोटा वाढवा. अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवा. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची केंद्र सरकारकडे मागणी केली जाते. हंगामामध्ये साखर उत्पादनाबाबत आशेदायी कल. बेंबळा सिंचन घोटाळ्यामध्ये 3 कंत्राटदारावरती गुन्हे दाखल करण्यात आले. एसीबीची कारवाई. कालव्याचे काम मिळवण्यासाठी वापरले अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र. किडनी विक्री प्रकरणामध्ये आता एसआयटी चौकशी होणार. मानवी अवयव तस्करी, सावकारी कर्ज आणि तांत्रिक तपास एकाच वेळी होणार. उच्च न्यायालय म्हणाले प्रथमदर्शी पुरावे उपलब्ध. दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही. कोकाट्यांची शिक्षा ही कायम असून अटक टळलेली आहे. कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे बघा. जामीन दिला. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये पुनर्वलोकन याचिकेवरती होणार सुनावणी. तसेच कोर्टाने खडेबोल सुनावले. गुन्हेगारी प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला मंत्रिपदावर राहू देणे हे नुकसानीचे ठरू शकते. सरकारच्या तिजोरीमध्ये लोकांनी भरले 17 लाख कोटी रुपये. कॉपीराईट वैयक्तिक करामध्ये वाढ करण्यात आलेली असून सरकारला 40,195 कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आलेला आहे. 15 बैठका झालेल्या असून 92 तास कामकाज पूर्ण झालेले आहे. यामध्ये 10 विधेयके सादर करण्यात आली. त्यामधील 8 मंजूर करण्यात आली. लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, वंदे मातरम आणि SIR मुद्दे दोन्ही सभागृहामध्ये सर्वाधिक गाजले. पीक विम्यामधील मदतीसाठी फेब्रुवारी उजाडणार. राज्यामध्ये खरीप पीक विमा योजनेमधून नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानीपोटी देण्यात येणारी मदत आता फेब्रुवारीमध्येच मिळेल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत अधिकाऱ्यांची माटोडा येथे भेट घेण्यात आली. अधिकाधिक शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीकडे वळवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलेला आहे. मूर्तिजापूर तालुक्यामधील 148 गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त झालेली असून ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेवरती परिणाम होतोय. किरकोळ भांडणे थेट पोलीस ठाण्यामध्ये जात आहे. खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा हात आखडता असून बाजार समित्यांमध्ये आवक घटलेली आहे. शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असून आर्थिक अडचण वाढलेली आहे. खर्च वसूल होईना. 25 एकरातील संत्राबाग नष्ट करण्यात आली. बोरखेड सावडा परिसरातील शेतकऱ्यांचा निर्णय. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये आढळल्या 84,000पेक्षा अधिक एकल महिला. शहरी ग्रामीण संयुक्त सर्वेक्षणामधून वास्तव समोर आले. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त. सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा हात आखडता असून हमीभावाची आशा आहे. बाजार समित्यांमधील आवक घटलेली असून 5,328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. बाजारामध्ये योग्य दर मिळत नसल्याने कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरामध्येच पडू नये. पैशांअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडलेले आहे. घरामध्ये शेतमाल पडून असल्याने शेतकऱ्यांना भासले आहे आर्थिक चणचण. वाशिमच्या बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी दर मिळत आहे. कांडी हळदीला 14,700 रुपयांपर्यंत भाव मिळत असून हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता आशा पल्लवित झालेल्या आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3ला मुदतवाढ देण्यात आलेली असून माहिती ही अंतिम करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली. पंचवटीमध्ये 7 एकरावरती 2,000 वृक्ष लागवड होणार. आपले नाशिक हरित नाशिक विद्यार्थ्याचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आढावा घेण्यात आला. भंडारकवठ्याचा लोकमंगल साखर कारखाना 2,700 रुपयांवरती ठाम असून नोटीस देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह आंदोलकांना गव्हाणीमधून काढले बाहेर. बार्शी तालुक्यामधील शेतकरी ठरले राज्यामध्ये अव्वल. 17,000 शेतकऱ्यांकडे महाविस्तार AI ॲप्लिकेशन. शेती पिकाच्या तांत्रिक नियोजनाचा किमायगार. शेतामध्ये काम करताना मृत्यू झाला तसेच अपंगत्व आल्यास महाडीबीटीमुळे मदत मिळणार. बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास राज्य शासनाकडून अद्याप प्राप्त नाही सूचना.
रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, कडाक्याच्या थंडीमध्ये द्यावे लागते पाणी, महावितरणाचा कारभार अडचणीचा. कांद्याच्या दरामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून ग्राहकांच्या डोळ्यामध्ये पाणी, शेतकरी बीज उत्पादनाकडे कांद्याऐवजी पत्ताकोबीचा पर्याय. हिंगोली जिल्ह्यातील 82 भूमिहीन स्वाभिमानामुळे झाले शेतकरी, 100% अनुदानावरती शेती, भूमिहीनांना किती मिळते शेती याची सविस्तर माहिती यामध्ये मिळणार. पैसे भरून विमा काढला खरा, भरपाईची रक्कम कधी मिळणार? खरीप हंगाम 4,34,828 शेतकऱ्यांचा होता सहभाग, स्थैर्य राखण्यासाठी पाऊल उचलले. परभणी जिल्ह्यामध्ये ई-KYC केली तरीसुद्धा अनुदान अडकले तरी कुठे? वारंवार पाठपुरावा तरी ठोस उत्तर मिळेना. 47,000 अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. परिसरामध्ये अखेर संत्रा उत्पादकांच्या खात्यावरती 17 कोटी रुपये जमा झाले. संत्रा फळपीक विमा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला यश, कंपनीने केले ट्रिगर मान्य. धान खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. लाईव्ह फोटो, अचूक बँक तपशील शेतकऱ्यांना आता बंधनकारक ठरणार आहे. 20 दिवसांमध्ये तब्बल 11,15,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. 2 दिवसांमध्ये होणार उद्दिष्टपूर्ती. 1,16,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. बुरशीनाशके व तणनाशकांच्या किमतीमध्ये 40% वाढ झालेली असून शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावरती परिणाम झालेला आहे. विधवा मृतांच्या नावावरती घरकुलाची रक्कम लाटलेली असून टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोषींवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात असून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घोळ निर्माण झालेला आहे. पीक पाहणी न झालेल्यांची आता ऑफलाईन पद्धतीने नोंद होणार. 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होणार. साहूर परिसरामध्ये मोसंबी तसेच संत्रा उत्पादक भरपाईपासून वंचित आहे. शेतकऱ्यांची तहसीलवरती धडक. सोयाबीन खरेदीसाठीच्या जाचकटी शिथिल करा, बाळासाहेब मांगुळकर नाफेडला दिले पत्र. युरिया खरेदीसाठी सोसायट्यांनी लादले लिंकिंग, खरेदी दर आवाक्याबाहेर गेलेले असून नियमाला सरताळ बसलेली आहे. 1,000 रुपयांवरती पोहोचले युरियाच्या पोत्याचे दर. कापसाचे दर पोहोचले 7,600 रुपयांवरती. सरकारच्या दरामध्ये वाढ झालेली असून डॉलरची किंमत वाढलेली आहे. 31 डिसेंबरनंतर पुन्हा शुल्क कायम राहणार. आवक घटली, शेतकरी सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये असून डॅमेज झालेली सोयाबीन खुल्या बाजारामध्ये विक्रीला. शेतकरी म्हणतात सर्वच गुणवत्तेचे सोयाबीन घ्या. कृषी संजीवनी योजनांचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला. गुणवत्तापूर्व कामांसाठी दिले काटेकोर आदेश, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवा. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना देणार हेक्टरी 1.5 लाखापर्यंतचे पीक कर्ज. 35,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली असून सर्च रिपोर्टची अटी सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. अडचणीमधील शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. मत्स्य व्यवसाय विभागामध्ये होणार मेगा भरती. 440 नवीन पदनिर्मिती झालेली असून मंत्री नितेश राणे 2007 नंतर मत्स्य खात्यामध्ये प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला. फळपीक योजनेचा शेतकऱ्यांना मिळतोय लाभ. विमा उतरण्याची संख्या वाढलेली असून आंबा, काजू उत्पादक बागायतदारांना लाभदायी ठरत आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील 45,092 शेतकऱ्यांनी घेतला लाभ. युरिया तस्करीचा पर्दाफाश झालेला असून ट्रकसह 25 टन खते केले जप्त. भरारी पथकाने पाठलाग करून मध्यरात्री पकडला ट्रक. 40गाव तालुक्यातील कारवाई. विखरण परिसरामध्ये कांदा उत्पादक भरघोस झालेले असून दर नसल्याने शेतकरी चिंतेमध्ये. 250 ते 300 ट्रक कांदा बाहेरगावी. या हंगामामध्ये उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकरी हतबल झाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा.